नमस्कार, मी लतिका. आपण महिला म्हणून असंख्य वर्षापासून वेगवेगळ्या धर्माच्या चुकीच्या प्रथा परंपरेच्या पारतंत्र्यामध्ये राहून गुलामीचं आयुष्य जगत आलो आहे. मात्र स्वातंत्र्याची खाण महिलांसाठी भारतीय संविधानाने उघडून दिली आहे. याच संदर्भाने हा विषय आपल्यासमोर मांडते आहे महिला आणि संविधान. देशातल्या महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी अमेरिकेला 144 वर्ष लागली. ब्रिटनमधल्या महिलांना हक्क मिळायला 100 वर्षे वाट पाहावी लागली. स्वित्झर्लंड काही भागात महिलांना मत देण्याचा अधिकार 1974 साली मिळाला. या उलट भारतीय महिलांना देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी मतदानाचा अधिकार मिळाला. 1946 साली देशातल्या सज्ञान महिलांना कशा प्रकारे मतदानाचा अधिकार मिळाला यावर लेखिका डॉक्टर ओनिरिट शेनी यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते फाळणीच्या वेळी भारतात जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू ओढवला आणि 1,80,00,000 कुटुंब उद्ध्वस्त झाली. अशा प्रसंगी महिलांना मतदानाचा अधिकार द्यायचा निर्णय घेणं म्हणजे कोणत्याही देशासाठी एक मोठी गोष्ट होती. स्वतंत्र भारतात मतदाराची संख्या 5 पटीने वाढून 17,30,00,000 पर्यंत पोहोचली होती. यात जवळपास 8 कोटी महिला होत्या. हाऊ इंडिया बिकम अ डेमोक्रेटिक सिटीजनशिप ॲक्ट, द मेकिंग ऑफ द युनिव्हर्सल फ्रँचायझी या पुस्तकात वास्तववादी सरकारच्या काळात महिलांच्या मतदानाच्या अधिकाराला कसा विरोध करण्यात आला याबद्दल लिहिलं आहे. 1893 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा पहिला देश होता. त्यानंतर फिनलँड आणि नॉर्वे यासारखे नॉर्डिक देश होते. अमेरिकेत आणि युनायटेड किंगडमने अनुक्रमे 1920 आणि 1928 मध्ये मताधिकार मिळवला. जरी अनेक ठिकाणी मतदानाचा अधिकार धोक्यात आला असला तरी महिलांचा अधिकार मूळ प्रत्येक देशात आहे. संविधान सभेत महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि महिलांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अखिल भारतीय महिला परिषदेने 1946 मध्ये महिलांच्या हक्काबद्दल एक चार्टर तयार केले होते, जे की संविधानाला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. आपल्या संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला होत्या. यामध्ये पहिले नाव म्हणजे हंसराज मेहता यांनी आरक्षणाला विरोध करून लिंग तटस्थ भाषा याला समर्थन केलं. तर दक्षा यांनी वेलायुथम 1946 मध्ये संविधान सभेत निवडून आलेल्या त्या पहिल्या आणि एकमेव दलित महिला होत्या. अस्पृश्यता बेकायदेशीर बनवण्याच्या संधीचा वापर करणे आणि भारतातील निम्न वर्गाला खरे संरक्षण देणारे नैतिक संरक्षण सुनिश्चित करणे अस्पृश्यता या गांधीवादी होत्या. त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला आणि अस्पृश्यतेला नष्ट करणाऱ्या संविधानाच्या कलम 17 पाठिंबा दिला. तसेच अमृतसर कौर 1930 मध्ये महात्मा गांधी सोबत सविनय कायदेभंग चळवळीला सामील झाले आणि महिलांच्या राजकीय सहभागाबद्दल त्यांना उत्कृष्ट इच्छा होती. कौर यांनी सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराचा पुरस्कार केला आणि महिलांसाठी आरक्षणावर त्यांचा विश्वास नव्हता. त्याचबरोबर अम्मू स्वामीनाथन निर्भय आणि राजकीयदृष्ट्या सक्षम असलेले अम्मू स्वामीनाथन एक सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि जातविरोधी कार्यकर्ते होते. व दुर्गाबाई देशमुख यांनी वयाच्या 12व्या वर्षी हिने असहकार चळवळीत भाग घेतला आणि अंधर केसरी टी प्रकाश यांच्यासोबत 1930 मध्ये मद्रास शहरातील मिठाचा सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. संविधान सभेत तिने न्यायालयीन बाबीवर लक्ष केंद्रित केले आणि मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी वय 35 वरून 30 पर्यंत कमी करण्याचा सल्ला दिला. तसेच बेगम एजाज रसूल त्या संविधान सभेच्या एकमेव मुस्लिम महिला सदस्य होत्या आणि भारताच्या संविधानिक इतिहासातील एकमेव उल्लेखनीय व्यक्तिमत्व होत्या. धर्माच्या आधारावर आरक्षण स्वतंत्र मतदारसंघांना तिने ठामपणे विरोध केला. त्याचप्रमाणे विजयलक्ष्मी पंडित भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची मागणी करणाऱ्या त्या पहिल्या नेत्या होत्या. व लीला रॉय हिने महिलांना राजकारणात येण्यास प्रेरित केले. ती भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक शूर सैनिक होती आणि सुभाषचंद्र बोस यांची जवळची सहकारी होती. तसेच सुचिता कुपलानी, मालती चौधरी, पौर्णिमा बॅनर्जी, रेणुका रॉय, सरोजिनी नायडू यांची देखील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका संविधान सभेमध्ये राहिलेली आहे. भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद 14 समानता, अनुच्छेद 15 समानते आधारित कायद्यानुसार समानता, अनुच्छेद 16 संधीची समानता, अनुच्छेद 39 उपजीविकेचे समान साधन मिळवण्याचा अधिकार, अनुच्छेद 42 राज्याला न्याय आणि मानवीय कामाच्या परिस्थितीत सुनिश्चित करण्यासाठी हिंदू स्त्रीला एकत्र
कुटुंबाच्या संपत्तीत सुद्धा वाटणी मागता येते. स्त्रीला मुलाप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क दिला आहे व प्रस्तुती सुविधा, कायदा, नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी बाळंतपणाची, बालसंगोपनाच्या रजेची या कायद्यान्वये तरतूद केली आहे. गर्भपात झाल्यावरही भरपगारी रजा मिळण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर विशेष विवाह अधिनियम 1954च्या तरतुदीनुसार मानसिकदृष्ट्या सक्षम आणि 18 वर्षे पूर्ण असलेल्या स्त्रीस प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह इच्छेनुसार करता येतो. विवाहाची नोंदणी आवश्यक पुरुषांचे वय 21 असावे आणि महिलेच्या अटकेसंबंधी महिलांना फक्त महिला पोलीस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अटक करू शकतात. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते. तसेच लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्व, नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत आणि सती प्रतिबंधक कायदा 1987 मध्ये राजस्थानात घडलेल्या सती जाणे या भयंकर अशा प्रसंगांना स्त्रीने सामोरे जाऊ नये यासाठी सरकारने 1988 मध्ये कडक तरतुदी कायदी सती प्रतिबंधक कायदा संमत केला. त्याचप्रमाणे मानवाधिकार संरक्षण कायदा स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून 1993 मध्ये हा कायदा करण्यात आला. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली. वास्तविक पाहता 19व्या शतकापासून या आधुनिक युगामध्ये सामाजिक समस्या, पर्यावरण समस्या, अन्याय, अत्याचार, स्वातंत्र्य चळवळ, स्त्री चळवळ यामध्ये पुढाकार घेऊन प्रसंगी आंदोलन अग्रेसर स्त्रिया आहेत. या सर्व आंदोलनात स्त्रियांनी सामाजिक पर्यावरण समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कायद्याचे संरक्षण मिळाले तरीही आज स्त्री सुरक्षित नाही याची खंत वाटते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मसुदा समितीने संविधानाच्या माध्यमातून जे हक्क अधिकार आजपर्यंत स्त्रियांना सगळ्या व्यवस्थांनी नाकारले होते ते सर्व पृथ्वी तलावरील सर्व व्यवस्थांच्या वरती उठून वर्चस्व देण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. असं असताना मात्र महिला म्हणून आपण धर्मग्रंथाच्या पोथ्या पुराणामध्ये अडकलेली आहे. यातून बाहेर पडून आपण आवर्जून भारतीय संविधान ज्यामध्ये आपल्यासाठी स्वातंत्र्याची खाण आहे ती समजून घेऊया. सोप्या माध्यमातून यूट्यूबवरचे व्हिडिओ असतील, छोटी पुस्तकं असेल किंवा आसपासच्या अनेक व्यक्तीकडून आपण सोप्या भाषेत समजून घेऊ शकतो. तसेच आपण नक्की समजून घेऊया. संविधान समजून घेण्याची आपली मोहीम महिला म्हणून आपण आज सुरू करूया. एवढाच आशावाद